नलराजा दमयंतीला सोडता झालेला आहे. आपल्या पत्नीला सोडलं. कलीचा प्रवेश असल्या कारणाने विवेक बाजूला झालेला आहे आणि तो वनामध्ये भटकंती करत फिरतोय. पण फिरत असताना झालं काय की समोर त्यांनी बघितलं दावानल आहे. वनामध्ये आग लागलेली आहे आणि त्या आगीला बघून तो दुसऱ्या बाजूने जाणार इतक्यामध्ये त्या आगीच्या मागच्या बाजूतून त्याला आवाज आला की नलराजा मला सोडून जाऊ नकोस, थांब थोडासा. आवाज कुठून येतोय म्हणून नलानी इतरत्र बघितलं. आवाज सुरूच होता. त्या अग्नीमधून तो नलराजा अग्नीच्या दुसऱ्या दिशेला गेला आणि तिथं बघितलं तर तिथं कर्कोटक नावाचा नाग त्याला दिसला. स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये. आणि तो कर्कोटक नलाची विनंती करतोय की नलराजा या दावानलामध्ये मला तू सोडून जाऊ नको, कारण हा अग्नी जर माझ्याकडे आला तर मी जळून जाईल, मला याच्यातून वाचव. हा कर्कोटक आपल्याशी बोलतो आहे. नलाने विचार केला की का बोलतोय. त्या दोघांमध्ये जेव्हा संवाद झाला तेव्हा तो कर्कोटक नाग बोलता झाला की हे राजा, एकदा मी नारद महर्षींचा अपमान केला होता. नारदांनी मला शाप दिला होता आणि त्या शापानुसार मी स्थितप्रज्ञ अवस्थेत राहील, मला हालता सुद्धा येणार नाहीये असा त्या नारदांचा शाप असल्या कारणाने मला हालता येत नाही आणि कृपा कर माझ्यावर, मला या दावानलातून वाचव, मला घेऊन चल तू. कारण नारदांनीच उशाप देताना मला सांगितलेलं होतं की नलराजा येईल आणि तुझी याच्यातून सुटका होईल. तेव्हा राजा तू मला सोडून जाऊ नकोस. त्या आणि तू मला सोडून नाही गेलास तर मी तुला अगदी या त्रासातून मुक्त होण्याचा मार्ग सांगेल. मंडळी, जेव्हा कोणीतरी संकटात असतं तेव्हा संकटात असणाऱ्या व्यक्तीला यातनं मार्ग सांगणारा कोणी भेटला तर तो मित्रच वाटतो ना. नलाला याच्यापेक्षा वेगळं काही तर वाटलंच नाही. परंतु हा जेव्हा म्हणतो आहे कर्कोटक नाग मला हालता येत नाही, तर मग कुणाची तरी संकटातून आपण मुक्तता करू शकतो एवढंच एक विवेक मनामध्ये धरला आणि त्या नागाला उचललं. बरं, ज्या क्षणाला उचललं त्या क्षणाच्या आधीच नागाने अगदी छोटं रूप घेतलं. अंगठ्या एवढा झालाय तो, जेणेकरून नलराजाला त्याला उचलता येईल. अंगठ्या एवढ्या झालेल्या त्या कर्कोटकाला नलराजाने उचललं आणि तो त्या दावानलातून बाहेर निघाला. ज्या ठिकाणी दावानल नाही त्या ठिकाणी त्याला न्यायचंय आता ठरलेलं. नेलंय तिथं आणि तो त्याला सोडणार. त्यावेळेला तो कर्कोटक बोलता झाला की राजा तू मला सोडू नको, ऐक, तू मला हातात घेतलेलं आहे ना, तू आता फक्त तुझी पावलं मोजत चाल. पावलं मोजत चाल. कारण काय, तो नाग सांगता झालेला आहे. राजाला वाटलं ठीक आहे, हा म्हणतोय तर काय हरकत आहे, म्हणून तो 1 2 3 असे एकम दशम त्या पद्धतीने मोजता झाला आणि दशम म्हटला 10वं पाऊल. दशम ज्या वेळेला म्हटला त्यावेळेला अक्षरशः तो कर्कोटक नाग त्या राजाला चावता झाला. त्यांनी दंश केला आणि दंश केल्याबरोबर नलराजाचं अत्यंत सुंदर असं जे रूप होतं ते एकदम कुरूप बनलं. हा काय प्रकार आहे. राजाला जरा आश्चर्यच वाटलं. पण त्याच बरोबर कर्कोटक सांगता झाला की हे राजा, मी दंश केल्यामुळं माझं विष तुझ्या अंगात भिनलेलं आहे. आणि तू हा जो कुरूप झालेला आहे ना, हेही तुझ्या चांगल्यासाठीच केलेलं आहे. आता मी तुला सांगतो की माझं विष तुझ्या शरीरामध्ये राहिलेलं असल्या कारणाने हा जो कली तुझ्या शरीरात राहिलेला आहे त्या कलीला त्या विषाचा भयंकर त्रास होईल. आणि तुला दात असणाऱ्या, आक्रमक असणाऱ्या कोणत्याही प्राण्यांपासून यापुढे कसलाच त्रास होणार नाही.
कारण तू माझी सुटका केली, मग मलाही तुला काहीतरी मित्रत्वाच्या नात्याने काहीतरी द्यावंच लागेल, आणि म्हणूनच मी हे केलेलं आहे. आणि त्याचबरोबर राजा, तुला असं वाटेल की हे माझं कुरूप रूप आहे, मग तुझं व्यवस्थित रूप तुला पाहायचं असेल तर लक्षात घे की या कुरूप असणाऱ्या रूपानंच तू अयोध्या नगरीमध्ये जा, आणि अयोध्या नगरीमध्ये ऋतुपर्ण नावाचा जो राजा आहे त्याच्याकडे जा आणि तू राहा तिथं. त्या ठिकाणी सुद्धा तू ऋतुपर्णाकडे सुबाहू या नावाने अश्वविद्या मला येत आहे, पाककलेमध्ये मी प्रवीण आहे, सगळं त्याला सांग आणि त्याच्याकडे राहा. आणि ज्या वेळेला तुला तुझं खरं रूप पाहायचं असेल त्यावेळेला तू फक्त माझं स्मरण कर. आणि त्या नागानं, कर्कोटक नागानं 2 दिव्य वस्त्र दिली राजाला आणि सांगितलं की राजा, हे वस्त्र तू पांघरलं आणि माझं स्मरण केलं की तुला पूर्वीचं रूप प्राप्त होईल. एवढा व्यवस्थित सल्ला मिळालेला आहे. त्या सल्ल्यानुसार आता नलराजा अयोध्या नगरीकडे आलेला आहे. अयोध्या नगरीकडे ऋतुपर्णाकडे आलेले आहेत. आता ऋतुपर्णाने विचार केलेला आहे की आपल्याकडे हे नवीन स्वरूपामध्ये आलेले असताना ओळख काय सांगितलेली आहे, तर नलराजांनी सांगितलंय की मी पाककलेमध्ये अत्यंत प्रवीण आहे, पण त्याचबरोबर मला अश्वविद्या जास्त चांगल्या पद्धतीने येते, अश्वांची मी अगदी चांगल्या पद्धतीने काळजी घेतो. जीवक आणि वार्ष्णेय हे 2 अश्वशाळेमध्ये आधीच अश्वांची व्यवस्था करणारे होते. राजाने त्या दोघांना बोलवलं आणि सांगितलं की अश्वविद्या जाणणारे अत्यंत उच्च प्रतीचे ज्ञाते आपल्याकडे आलेले आहेत, तेव्हा आपले साथीदार म्हणून यांना आपल्याकडे ठेवून घ्या. आणि मंडळी, नलराजा ऋतुपर्ण राजाकडे अश्वविद्या शिकविणारे, अश्वांची काळजी घेणारे म्हणून राहते झालेले आहेत. पण मधून मधून पाककलेचं प्रदर्शन सुद्धा त्यांचं सुरू आहे आणि त्याच अवस्थेमध्ये कित्येक दिवसपर्यंत राहते झालेले आहेत. मग दमयंतीची भेट होण्यासाठी विदर्भ देशाकडे ते कसे आले हे आपण पुढच्या भागात बघणार.